आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिंदे फडणवीस सरकार मुंबईतल्या सर्व सरकारी हॉस्पिटलचा चेहरा मोहरा बदलणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या सर्व सरकारी इस्पितळांना खासगी इस्पितळांप्रमाणे चकाचक करणार। एवढंच नाही तर अत्याधुनिक मशीन, साधनं, साहित्य आणि उपकरणं तसंच बेडसुद्धा इस्पितळात लवकरच दिसू लागतील। यासाठी सरकारकडून दिलेला करोडो रुपयांचा निधी याच कामासाठी वापरण्याचा निर्णय झालेला आहे। सुरुवातीला जे रुग्णालयापासून सुरुवात होईल। या हॉस्पिटलमध्ये 2 वॉर्ड खाजगी हॉस्पिटलप्रमाणे करण्याची तयारी सुरू झाल्याचंही कळतं। सरकारी इस्पितळ चकाचक करून सर्वसामान्यांना अधिक चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्याचा सरकारचा मानस आहे आणि याची सुरुवात मुंबईतून होणार आहे। मुंबईतल्या रुग्णालयांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरकारनं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक वर्षावरती झाली होती आणि या बैठकीमध्ये राज्यातील जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्याचा चेहरा मोहरा बदलण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय जे ते घेतले गेलेले आहेत। खासगी हॉस्पिटल ज्याप्रमाणे सेवा देतात त्या धर्तीवरती ही सेवा जी आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक यंत्रणा जी आहे ती देखील तिथे बसवली गेली पाहिजे। त्याच पूर्वतयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्वात आधी जे हॉस्पिटल जे आहे जे राज्य सरकारचं महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं हे राज्यातलं हॉस्पिटल आहे त्याच हॉस्पिटल पासून सुरुवात होणार आहे। या हॉस्पिटलच्या 2 डिव्हिजन 2 विभागांमध्ये सगळ्यात आधी जे खासगी हॉस्पिटल प्रमाणे अद्ययावत जे करण जे आहे ते केलं जाणार आहे। जे रुग्णांना आणि एकूणच सर्व जे राज्यभरातून देशभरातून इथे रुग्ण येतात त्या सगळ्यांना तशी सेवा दिली जाणार आहे। उत्तम सुविधा पुरवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे। उदय, तुर्तास धन्यवाद अतिशय ही महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली आहे पण निर्णय झालेला नाही। हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावरची पुढची अंतिम सुनावणी आता 5 एप्रिलला होणार आहे। हसन मुश्रीफ यांना अंतरिम संरक्षण देण्याबद्दलचा निर्णय राखीव ठेवण्यात आलेला आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हसन मुश्रीफ यांना संरक्षण दिलं जाणार असल्याचं स्पष्टीकरण न्यायालयानं दिलं आहे। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी पुन्हा तहकूब करण्यात आली। 11 एप्रिलला मलिक यांच्या जामीन अर्जावरची आता सुनावणी होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक आजारी आहेत अशा प्रकारचं त्यांच्या वकिलांकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे। मधल्या काही दिवसात ते रुग्णालयातही ॲडमिट होते, तिथे त्यांच्यावर किडनीच्या आजाराच्या संदर्भातनं काही उपचार सुरू होते आणि आता आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती पण ती तहकूब झाली। आता 11 एप्रिलला सुनावणी होईल। आणि एक मोठी बातमी हाती येते। गेल्या वर्षी झालेल्या राज्यातल्या सत्तांतर नाट्याच्या संदर्भातली 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केल्याचा दावा करण्यात येतोय। विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अशा प्रकारचा दावा केला आहे। त्यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तसंच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः दावा केला आहे की 2019 मध्येच ठरलं होतं अशा प्रकारचं बंड होणार आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने मी अनेक बैठका सुद्धा केल्या। 30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। 3 जानेवारीच्या दरम्यान सुशील सिंगजी ठाकूर साहेब, मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसच्या आदेशानं तमाम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिवची जिल्हा परिषद शिवसेना बीजेपीची जे ह्या 12.5 कोटी जनतेनं मॅनेट दिले होतं ती सुरुवात ह्या ठिकाणून केलेली आहे। वस्तुस्थिती आहे आणि त्यावेळेसच हे बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता। तेवढ्या पुरतं थांबलेलं नव्हतं, ज्यांना इशारा द्यायचा होता
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथम जर कोणी गेला असेल त्या मातोश्रीवर आणि हात करून सांगणार होता की परत ह्या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उठवल्याशिवाय हा तानाजी सावंत गप्प बसणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझ्या विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो आणि हे सांगून करत होतो, असा झाकून करत नव्हतो, उघड मात्याने करत होतो. अरे कोण हे सावंत? कधी आले शिवसेनेत? आले कधी शिवसेनेत? त्याच्या शिवसेनेचे संबंध काय? हा, हे लवंडे इकडे तिकडे फिरत असतात, सोडून द्या. हे लोक ज्या पद्धतीनं बोलत होते की आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेब भेटत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला अजितदादा राष्ट्रवादी अशा पद्धतीनं त्रास देत आहे, मला वाटतं हे सगळ्या पोकळ गप्पा हे लोक मारत होते. यांच्या मनातच दुहीचं बीज, गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेलं होतं आणि म्हणून तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री या महाराष्ट्राचे, त्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतंय की यांनी ठरवलेलं होतं यांना गद्दारी करायची होती. आता जे कारणं देतात, उद्धवजी भेटत नाही, उद्धवजी निधी देत नाही, अजितदादा असं बोलतात, ह्या सगळ्या बकवास होत्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिंदे ठाकरे गटातील वाद थांबत नाहीये. एकमेकांवर सातत्यानं टीका करणं आणि तोंडसूक घेणं सुरूच आहे. दरम्यान अशाच एका टीकेवरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी स्वतःची तक्रार दिली आहे. तसंच पोलिसांमध्ये सुद्धा रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिरसाट यांच्या विरोधात आंदोलनही केलं. संजय भाऊ माझेच भाऊ आहे, सत्तार भाऊ माझेच भाऊ आहे, भुमरे भाऊ माझेच भाऊ आहे. काय काय कोण आहे बाबा? तू कोण आहे? कोण? अरे आयुष्य आमचं गेले त्या शिवसेनेमध्ये, आमची 38 वर्ष आम्ही घालवलेले. तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काय राहिले सगळे टाळ्या होते. बाय ते अंबादासने मला सांगितलं, आमचं काय तुम्ही हे समजू नका, राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासने मला फोन केला म्हणजे आयला ते बाई डोक्याच्यावर झाली. म्हणजे काय झालं? संजय शिरसाट त्यांना जे काही भाऊ म्हणून टोचलं, मला आतापर्यंत कमाल वाटते. म्हणजे अजित दादांना कुणी दादा म्हटल्यावर दादांना ते टोचत नाही, कारण दादा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. आर पाटलांचा उल्लेख कायम लोक आबा असं करायचे. आबांना ते टोचायचं नाही, कारण आबा एका सज्जन आणि सभ्य संस्कृतीतले आहेत. ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहीत नाही, ज्यांच्याकडे महिलांकडना बघण्याचे दृष्टिकोनच अत्यंत गलिच्छ आणि हिनकस आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. परभणी जिल्ह्यातील 101 पेक्षा अधिक आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मागच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेत अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. गेल्या काही दिवसात 200 पेक्षा अधिक पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत दाखल झाले आहेत. जयेश कांथाचा ताबा नागपूर पोलिसांना मिळालाय. तो बेळगावच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी यांच्या कार्यालयात 20 मार्चला लागोपाठ 3 फोन आले. दरम्यान नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला वाढदिवस आहे. मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांना सुरुवात केली. यासाठी गौतमी पाटीलचा खास शो देखील ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कुडाळ इथल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
सगळ्यांचं लक्ष फक्त एकच आहे, सबसे कातील आता तुमचं आत्ताच्या याच्यामध्ये माझ्याकडे लक्ष कमी आहे. तर एवढंच सांगेन की जावली माझी माऊली आणि किती जावली माझी माऊली, तिची माझ्यावर प्रेमाची सावली आणि कायम ही सावली तुमच्या सर्वांच्या रूपानं माझ्यावर राहावी. तिकडे शिर्डीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्तानं शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते. दरम्यान भाजपचे खासदार सुजय विखे यांनी हास्य कलाकार गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत 1 2 का 4 आणि मैं हूं डॉन या गाण्यावर ताल धरला. सुजय विखे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत त्याला तिकडे ठाण्याच्या पाचपाखडीत एका रोड रोमिओला नागरिकांनी चांगला चोप दिलाय. हा तरुण एका तरुणीचा सातत्यानं पाठलाग करत होता. घाबरलेल्या स्थितीत ही तरुणी तिच्या ऑफ रोमिओ सुद्धा तिचा पाठलाग करत ऑफिसमध्ये गेला. तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या दुकानातली मंडळी सुद्धा जमली आणि या तरुणाला लाथाबुक्क्यांनी यथेच्छ प्रसाद दिला. यानंतर या तरुणाला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बोलूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. पुढची बातमी आहे एक अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे रिक्षा चालकानं प्रवाशाला बेदम मारहाण केली आणि हा धक्कादायक प्रकार घडला आहे डोंबिवलीमध्ये एका रिक्षा चालकानं प्रवाशाला लाकडी दांडुक्यानं बेदम मारहाण केली. भाडं जास्त घेत असल्याच्या संदर्भात या प्रवाशानं विचारणा केली होती आणि ही विचारणा का केली याचा राग येऊन या रिक्षा चालकानं संबंधित प्रवाशाला दंडुक्यानं मारहाण केली. रात्रीच्या वेळेस अनेकदा रिक्षाचालक दुप्पट पैसे आकारतात आणि याच्याच विरोधात गणेश तांबे यांनी रिक्षाचालकाला विचारणा केली. मात्र याचा राग आल्यानं रिक्षाचालकानं तांबे यांना लाकडी दांडुक्यानं मारहाण केली. यामध्ये काहींनी मध्यस्थी केल्यानं पुढचा अनर्थ टळला. दरम्यान ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.